चला आपण वळूयात मॅचच्या दिशेनं. द केक क्राउन कंपनी ट्रॉफी 2026 वाशेरे संघ. चला क्षणाचाही विलंब न करता आपलं क्षेत्ररक्षण आपण सजवून घ्यायचं. मॅच नंबर 3 जी ऑन गोइंग इन अ प्रोसेस. एक मोठा थ्रिलर तुमच्या भेटीला येतोय. एका बाजूला जय बजरंग चिंबीपाडा आणि त्या विपक्षामध्ये आपल्या ग्रामदेवतेच्या आई गावदेवीच्या नावानं खेळणारा वाशेरे संघ. टॉस जिंकलाय चिंबीपाडा संघाने आणि निर्णय स्वीकारलाय तो फलंदाजी करण्याचा. थोडासा धाडसी निर्णय असं म्हणावं लागणार आहे. मैदानाचा राग रंग त्यांना पाहिला आणि तदनंतर निर्णयाची स्वीकृती केली आहे ती मात्र फलंदाजीची. सन्माननीय साजनजी भोईर साहेब कशेळी गावचं व्यक्तिमत्व. त्यांना विनंती आहे की आपण मुख्य क्रीडा मंचकावर येऊन सन्मानानं स्थानापन्न व्हायचंय. टेंबिवलीकरांचे कट्टर समर्थक. टेंबिवलीचा संघ कुठेही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळत असू द्यात, आदरणीय सन्माननीय साजनजी भोईर साहेबांचा तिथे निश्चितच एक वेगळ्या दर्जाची साथ त्यांना लाभते. ते सन्माननीय साजनजी भोईर साहेब आपण या. एक डॅशिंग डायनामिक युवा नेतृत्व सन्माननीय साजनजी भोईर साहेब आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. वळूयात मैदानाच्या आतमध्ये. 5 षटकांची लढत आहे. माझ्यासोबत कॉम्बॉक्स मध्ये जॉईन झालेत योगेश पाटील, पीटीसीचा बुलंद आवाज, आमचे लेजेंड आणि अनुभवी समालोचक गवळी सर, त्याखेरीज आमचे परममित्र आदरणीय समीरजी ठाकरे सर. सर्वांच्या वतीनं जमलेल्या तमाम प्रेक्षकांचं करूयात मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत. पंच परेश महाजन सर आणि त्यांचे सगळे सहकारी ते देखील या स्पर्धेला यशस्वी करण्याकरता इथून मात्र सज्ज होतात. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज जय शिलार पहिलं षटक हाताळण्याकरता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली तर फ्लाइंग स्लिप तैनात केली आहे. बॅकवर्ड लेग स्लिप मध्ये एक खेळाडू आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये एक खेळाडू, शॉर्ट झोन, तदनंतर शॉर्ट पॉइंटला एक खेळाडू तुम्ही पाहताय. तदनंतर जर विचार केला सिलिमिड ऑफ, सिलिमिडॉन, स्वीपर कव्हर आणि डीप झोनचा आता जर विचार केला तर ऑर्थोडॉक्स, काउ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधोमध एक खेळाडू तैनात केला गेलाय. आणि इनसाइड आउट साठी एक्झिक्युशन जर झालं तर मग वायडिश लॉंग ऑफला देखील एक खेळाडू सज्ज आहे. इथून थ्रिलर सुरू होईल. मॅचला होतीये प्रारंभ. उत्तरार्धामध्ये किती धावसंख्येचं टार्गेट सेट केलं जाईल याकरता पूर्वार्धाची ही व्यूहरचना. आणि याच पूर्वार्धाच्या खेळामध्ये जय शिलार पहिलं षटक फेकण्याकरता फलंदाजीसाठी करण कदम, एक याच टेनिस विश्व क्रिकेट जगतातील अगदी नवतरुण परंतु तितकाच दिमागदार खेळाडू. बॉल तयार, पहिलाच बॉल, पहिलाच फटका, इनसाइड आउट, लॉंग ऑफ मध्ये, डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. आणि त्याच बॉलवर इथे मात्र योगी सिंगल कनेक्ट केली आहे. पहिल्या धावसंख्येचा लेखाजोखा मी याआधी देखील उल्लेख केला योगी की एक आकडा जेव्हा जेव्हा येतो आठवण होते संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची. आणि या महाराष्ट्राच्या मातीकरता ज्यांनी रक्त सांडलं ते 107 वीरांना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण देऊयात
आदरांजली. परंतु या ठिकाणी ज्याप्रमाणे सुरुवात केली कदमनं प्रॉपर कनेक्शन परफेक्टली मिडल ऑफ द बॅट आणि या फटक्याने मात्र जरूर त्याचा कॉन्फिडन्स जो आहे तो मात्र या ठिकाणी हाय लेवलला जाणार आहे. परंतु जयेश शिलानं सुद्धा मात्र अनेक मैदानं गाजवलेली आहेत आणि तो बॅटल मात्र या ठिकाणी चांगला रंगणार आहे, त्यात काही शंका नाही आहे. सत्यतेनं पाहतो की या ठिकाणी थोडंसं फिल्डिंगमध्ये हे बदलाव याचं कारण लेफ्टी आणि राईटी कॉम्बिनेशन आहे, त्यामुळे मात्र पाहतो की थोडीशी बदल आपण पाहतोय. हो रिव्हर्सचा फटका अगदी पॉईंटच्या डोक्यावरून क्लास पाहतो या ठिकाणी. बॅटर कल्पेश आणि चेंडू फरार झालाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे. 4 धाबांसाठी चौकार. प्रशांत गोराडकर थँक्यू. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. आदरणीय महाराष्ट्र राज्याचे कार्यतत्पर उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी संभाजी शिंदे साहेबांचं अत्यंत निकटवर्तीय म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते देवानंद थळे साहेबांच्या फ्लेक्सला मानवंदना देणारा हा चौकार इथे आला. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप मध्ये, जिथून फक्त एक सिंगल कनेक्ट होईल. योगी हे खरं तर सेन्सिबल क्रिकेट आहे. क्रिकेट हा फार संयमाचा खेळ आहे. मी बराचदा म्हणतो ना की टप्प्यात आणून कार्यक्रम तुम्हाला करता आला पाहिजे, तरच क्रिकेटमध्ये तुम्ही टिकू शकता. जिथे संकटांचे चेंडू तुम्हाला डक करता आले पाहिजेत आणि मिळालेल्या संधीवर तुम्हाला हवी होता आलं पाहिजे. षटकाराच्या बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांकरता सुवर्ण संधी आहे. 200 रुपयाचं कॅश प्राईज जय हनुमान टेंबिवलीकरांच्या वतीनं आणि एका हातात जर झेल टिपला तर 300 रुपयाचं कॅश प्राईज इथून मात्र जय हनुमान टेंबिवली या संघाच्या वतीनं दिलं जाईल. पहिलं षटक जय शेलार. 3 बॉलचा खेळ संपलाय. संघाची टोटल पोहोचली आहे 6. सावध सुरुवात केली आहे करण कदम आणि त्याचा साथीदार कल्पेश भगतनं. बॉल तयार. फटका चांगला आहे. आता हात खोललेत. बॉलला पाठवलंय लॉंग ऑनच्या डोक्यावरून. टिपिकल फॉर्म मधला करण कदम त्याचा ट्रेडमार्क एक्झिक्यूट करतोय. षटकार. कमी नाही होणार सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोराडकर. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोराडकर. स्पर्धेचं टायटल सॉन्ग आणि मित्र म्हणतो की ती एक वेगळीच कॅप्टन्सी पाहिली आपण टीम गावदेवी स्पोर्ट वाचिरे संघाच्या वतीनं. कारण लेफ्टी करण कदम सध्या ऑन स्ट्राईकवरती आहे आणि त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं लॉंग ऑनला फिल्टर नाही आहे. लॉंग ऑनचा फिल्टर अगदी डीप लॉंग ऑफला पाहायला मिळतो आणि ती जागा मात्र करणनं निवडली आणि पहा चेंडू मात्र डायरेक्टली लँडिंग झाला अगदी लॉंग ऑनच्या प्लॉटमध्ये. पहिला सिक्सर येत असताना बॅटर करण कदमच्या बॅटमधून 12 धाव फलकावरती. योगी एका गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन की बेसिक ॲनालिटिकल कॅल्क्युलेशन्स गोलंदाजाला आले पाहिजेत. इनसाइड आउटचं एक्झिक्युशन करता फटका लॉंग ऑफला तैनात करण्याकरता क्षेत्ररक्षकाला तिथे तैनात केलं गेलं आणि आता करण कदमनं दिशा बदलली. चेंडूची डायरेक्शन बदलल्यानंतर त्यानं देखील योग्य वेळी वचपा काढलाय. इथून चेंडूवर प्रहार चढवलाय. 6 धावा. असं म्हणावं लागतं की क्रिकेट तुमच्या रक्तात असलं पाहिजे. आदरणीय लक्ष्मण काकांचा मी उल्लेख जरूर करेन. चिंबीपाडा संघ जेव्हा जेव्हा खेळेल लक्ष्मण कदम साहेबांनी त्यांचा काळ गाजवला आणि आता सुपुत्र त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून करण देखील त्याचा प्रदीर्घ काळ चिंबीपाडा या गावाकरता गाजवतोय. गोलंदाज तयार. स्लॅश करायचा होता. थोडासा शरीरयष्टीपासून दूर ठेवला बॉलला. वेगावर स्वार झाला होता गोलंदाज जय शेलार. षटकातील 5 बॉलचा खेळ इथे मात्र यशस्वी संपलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे 12 या धावसंख्येवरती. स्वराज्य जननी राजमाता जिजाऊ या लढवय्या संघर्ष योद्धा जो महाराष्ट्राच्या मातीला दिला त्याच राजमाता जिजाऊंना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मानवंदना. फटका चांगला आहे. टायमिंग देखील प्रॉपर. बॉल चाललाय लॉंग ऑफला. प्रोटेक्शन समोर तैनात आहे. एक सिंगल इथून कनेक्ट केली जाईल. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. स्कोर फ्लायज टू दी 13. पहिल्या षटकाचा खेळ योगी इथून संपलाय आणि फक्त 13 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात. फक्त नाही म्हणू शकणार, चांगली सुरुवात आपण म्हणू शकतोय. कारण विदाउट लॉस एकही विकेट्स मात्र इथे गमावली नाहीये. आणि सध्या ऑन स्क्रीनवरची तुम्ही पाहू शकाल लेजंड ऑफ टेनिस क्रिकेट म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये दिनेशजी चौगुले यांना तुम्ही पाहू शकाल. त्याचप्रमाणे वाशिरेचे युवा उद्योजक उमेशजी मागे यांना तुम्ही पाहू शकाल. आणि जेव्हा जेव्हा सिटी क्रिकेटचा जेव्हा आपण उल्लेख करतो त्यावेळी मात्र गजा नावानं प्रसिद्ध असलेला अर्थात सुनीलजी पाटील यांना सुद्धा तुम्ही ऑन स्क्रीनवरती पाहता. सर्वांचं सहर्ष आम्ही स्वागत करतोय. या स्पर्धेच्या वतीनं आपण पाहता द केक क्राऊन कंपनी ट्रॉफी. जबरदस्त मात्र स्पर्धेचं नियोजन.
यानंतरची नेक्स्ट मॅच परी 11 जून अंदुरके आणि त्या विपक्षामध्ये जरीमरी पालिवली. दोन्ही संघांचे कॅप्टन तुम्हाला ऑफिशियली पहिली सूचना आहे, मिडल इनिंग ब्रेकमध्ये टॉस करण्याकरता लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत असणार आहे. जगातील आधुनिक तुम्हाला एक संघ यानंतर सुद्धा खेळताना पाहायला लागेल. परिधी 11 जो नांदुरकी संघ आणि त्याच्या अंगेस पालिवली संघ तुम्हाला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल आणि तो सामना दुसऱ्या फरीतील असेल. प्रेक्षकांच्या माहितीसाठी दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकासाठी मात्र पाहू शकाल गोलंदाज रितेश शिलारचा मात्र या ठिकाणी वापर केलाय. रितेशचा सुद्धा मी नेहमीच उल्लेख करतो की कमी काळामध्ये त्याने सुद्धा टेनिस बॉलवरती एक चांगली उंच भरारी घेतलेली आहे आणि आज या स्पर्धेमध्ये पाहूया आपल्या नावाची छाप मात्र या ठिकाणी तो सोडणार का. समोर आहे करण व बॅटची काढा हो त्रिणी पाहू शकाल. अगदी पॉईंटला मात्र भरपूर मोठी मिस्टेक कॅप्टनच्या वतीने केली गेली आणि मी नेहमीच म्हणतोय की तुम्ही रक्तदान करा, जीवनदान द्या, परंतु क्रिकेटच्या खेळामध्ये एखादा बॅटरला जीवनदान देऊ नका, फार घातकी होऊ शकतो आणि ते दृश्य पाहिलं आपण आणि हा झेल जो ड्रॉप केला आहे याचा कदाचित मात्र मोठा नुकसान होऊ शकतो टीम गावदेवी वाशेरी संघाला. 14 धावा धावफलकावरती आहेत. करण कदमचा झेल सोडणं हे कितपत धोकादायक ठरू शकतं. महाराष्ट्राचा संघर्ष योद्धा धर्मवीर धर्मरक्षक छत्रपती संभाजीराजे 14 आकडा आला. 14 मे 1657 पुरंदरावरून छत्रपतींचा जन्म आणि या महाराष्ट्राच्या मातीला 32 वर्षाचा अविरत संघर्षाचा वारसा ज्या योद्ध्यानं दिला त्या धर्मवीर संभाजीराजांना देखील इथून मानाची मानवंदना. चला पहिली वॉर्निंग टीम गावदेवी वाशेरी संघाला आणि लक्ष असू द्या की तुमचा टायमर ऑन आहे. पहिली 4 षटकं जी आहेत तुम्हाला 20 मिनिटांच्या आतमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये कंप्लीट करायची आहेत. जर आपण जास्त वेळ खर्च केला तर तुम्हाला माहिती की कोणत्या स्वरूपात पेनल्टी असेल. ओ रिव्हर्सचा फटका बाहेर केला. लाऊड अपील अँड फिंगर अप. फलंदाज बाजूला या ठिकाणी पहिला धक्का लागत असताना टीम जे बजरंग स्पोर्ट चिंबीपाडा संघाला कल्पेश बाग तुझा धागा आउट. काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी. जागी एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची. काय ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो इम्पॅक्ट लाईनच्या अगदी समोर आणि पंच पहा. पंचांना सलाम आहे. काय अंपायरिंग आहे, क्वालिटी अंपायरिंग. पंच परेश महाजन सर आणि त्यांचे सगळे सहकारी मेहनत घेतात या स्पर्धेकरता. अचूक निर्णय क्षमता आणि मी बऱ्याचदा पडतो की आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असा अजिबात या पंचांकडून कधीच होणार नाही. फलंदाज पुन्हा एकदा सज्ज. बॉल तयार. रितेश शेलार. सबमरीन होता बॉल. थोडंसं लँडिंग आपण जर पाहिलं पॉकेटचा वापर करतोय गोलंदाज. डॉट बॉलची उद्घोषणा. तिसऱ्या बॉलचा खेळ इथून मात्र रितेश शेलारचा यशस्वी संपादित झालाय. आदरणीय अल्पेशजी गायकवाड गुणलेखक मित्र आमच्या साथीनं जोडले गेलेत. गोल्डन फिंगर भिवंडीचा. इथे मात्र बॉल तयार. फटका चांगला आहे. स्टिअर केलाय. बॉल चाललाय लॉंग ऑफ मध्ये आणि खऱ्या अर्थानं ज्यांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो सर्वांनी आमचे गुरुवर्य एक सुप्रसिद्ध पत्रकार आणि भिवंडीचे A1 सूत्रसंचालक राजेंद्र पाटील सरांचा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. योगेशजी त्यांचा देखील शो फार मोठा शो येत्या मार्च महिन्यामध्ये येतो आणि मी बऱ्याचदा म्हणतो की समालोचन कक्षात आल्यानंतर आपण चर्चा त्यावर जरूर करूयात. इथे निश्चितच स्ट्रॉंग अपील झाली आहे परंतु पंच तटस्थ आहेत. योगेशजी एका गोष्टीचा उल्लेख मी जरूर करेन. तुम्ही सध्या ऑन स्क्रीन राजेंद्र पाटील सरांना पाहतायत. इथे समालोचन कक्षात आल्यानंतर किंवा स्टेजवर आल्यानंतर भले भले समालोचक बदलतात परंतु ज्या माणसानं आम्हाला व्यासपीठ दिलं भिवंडीमध्ये, ज्या माणसानं संधी दिली त्या आदरणीय राजेंद्र पाटील सरांना आम्ही कधीच विसरणार नाही. त्याच गुरुवर्य राजेंद्र पाटील साहेबांचा निश्चितच आम्ही गुरुस्थानी जरूर कायम उल्लेख करत असतो. हो निश्चितपणे. आणि या ठिकाणी पाहू शकाल सर्वच खेळाडू मात्र पंचाकडे लाऊड अपील करत होते परंतु दोन्ही पंच आता मात्र जरूर त्या ठिकाणी चर्चा करतायत आणि चर्चेनंतर जो काय निर्णय येणार तो निर्णय दोन्ही संघातील खेळाडूंना मात्र मान्य इथे करावा लागेल. पंच शकील कोटी सर आणि पंच परेश महाजन सर. इट्स नॉट आउट. चला खेळायला आपण सुरुवात करायची आहे. एक धाव इथं बॅटच्या स्वरूपात सर होती का? यस. अर्जुन कदम आणि करण कदमला सध्या आपण पाहतोय
खेळपट्टीवरती 16 धावा फलकावरती आतापर्यंत लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यात. हो, चांगला चेंडू होती फुलर लेनचा, बॅटची कडा लागली. ऋतिक स्वतः कॅप्टन चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत सिंगल धाव आणि जबरदस्त इथे मात्र बाउन्स बॅक केलाय टीम गावदेवी स्पोर्ट वाशिरे संघानं. कारण पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर जय शेलारनं तब्बल 13 खर्च केल्या होत्या. एकही विकेट त्याला मात्र या स्पर्धेमध्ये त्या ओव्हरमध्ये प्राप्त करता आली नाही. परंतु रितेश काय जबरदस्त मात्र कमबॅक करतोय. फक्त 4 धावा खर्च केल्या आणि त्याच्या खात्यामध्ये आपल्याला एक सफलता पाहायला मिळाली. निश्चितच कमबॅक फार महत्वाची गोष्ट होती. पहिल्या षटकात 12 ते 13 धावा गमावल्या होत्या, परंतु रितेश शेलारचा कमबॅक फक्त 4 धावा या गोलंदाजानं खर्च केल्या. एक महत्वपूर्ण विकेट गावदेवी वाशेरे करता त्यांना टिपला. हे प्रेक्षक दर्दी पहा, जिथे जागा मिळेल तिथून मात्र या स्पर्धेचा आणि या सामन्याचा आनंद घेत आहेत. कारण क्रिकेट म्हटलं तर प्रमुख घटक म्हणजे प्रेक्षक आणि खऱ्या अर्थानं सर्व क्रीडा रसिकांचा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सन्मान्य प्रशांत शेठ घोराडकर, परेजी घोराडकर आणि जय हनुमान टेंबिवली यांच्या वतीनं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतोय. 2 षटकांचा केली संपन्न 17 धावा फलकावरती एका गडाच्या मोबदल्यात. सध्या आपण पाहतोय तिसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज नितेश शेलार आणि सामना करायला आता मात्र पावशील अर्जुन कदम सध्या ऑन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. योगी, ही जर यावेळेस हा विभाग जर आपण पाहिला, अक्षरशः क्रिकेटची पंढरी किंवा जसा एखादा महाकुंभमेळा भरावा त्या पद्धतीनं चहूबाजूनं तुम्हाला प्रेक्षक दिसत आहेत. वाशेऱ्याचा संघ संघर्ष करतोय चिंबीपाड्याच्या विपक्षात आणि चिंबीपाडा कदाचित हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे सगळे त्यांचे पाठीराखे इथे मोठ्या संख्येने जमा झालेत. करण कदम हा या विभागातील एक स्टारकास्ट खेळाडू आहे आणि त्याचा खेळ पाहण्याकरता आज इथे मात्र मोठ्या संख्येनं त्याचे पाठीराखे देखील पोहोचलेत. बॉल तयार, लोअर फुल टॉस होता, स्टिअर केलाय बॉल चाललाय लॉंग ऑनला, वेगानं आलाय क्षेत्ररक्षक. फक्त एक सिंगल इथून केली जाईल कनेक्ट आणि याच सिंगलच्या मदतीनं टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 18 या धावसंख्येवरती. आदरणीय राजेंद्र पाटील सर या क्रीडा मंचकावरती उपस्थित आहेत. खरं तर राजेंद्र सर 18 आकडा त्यागाचं उदाहरण आहे. म्हणजे दिलीप ट्रॉफी सुरू असताना विराट कोहलीच्या वडिलांचं पार्थिव त्याच्या घरात असताना वडिलांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यानंतर तो पुन्हा परतला दिल्लीत आणि तिथं त्यानं सेंचुरी ठोकली आणि स्वतःच्या वडिलांना ती खरं तर श्रद्धांजली. म्हणजे गीतेतला पहिला श्लोक आहे ना की कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म निरंतर करत राहा, त्याग करत राहा. आणि तोच त्याग इथे करण कदम क्रीडांगणाच्या आतमध्ये धुमाकूळ घालतोय. ठोकलाय अत्यंत विध्वंसक फटका, बॉल चाललाय ॲज अ लॉंग ॲज अ हाय, षटकार 6 धावा. एक ग्राउंड मोठी कंपनी, फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. जबरदस्त फटका तुम्ही या एक्शन रिप्ले पाहू शकला. ओहो, खेचून मारलाय आणि पाहू शकला या ठिकाणी परफेक्टली मिडल ऑफ द बॅट. आणि जर आपण या विभागाचा विचार केला तर टेनिस बॉल क्रिकेटमधील ही दुसरी रजनी आपण पाहतोय भरपूर वर्षानंतर. मागची रजनी आपण मागील वर्षी पाहिली, स्वर्गीय रघुनाथ स्मृती पाटील चषकाची मात्र आपण स्पर्धा पाहिली. त्याच्यानंतर मात्र ही स्पर्धा हो ओव्हर दी कव्हर, जबरदस्त फाटका आणि चेंडू सरळ चाललाय बॉर्डर लाईनच्या पलीकडे, क्लासिकल चौकार. आ रा 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 खतरनाक, व्हॉट अ शॉट. इथे मात्र आलाय चौकार आणि याच चौकाराच्या मदतीनं स्कोर फ्लाय झालाय तो 28 या धावसंख्येवरती. योगी करण कदम सांगतोय दुसऱ्या षटकात पलटवार केला होता रितेश शेलारनं, परंतु आता तिसऱ्या षटकामध्ये नितेश शेलारच्या विरोधात रणनीती सजवली आहे करण कदमनं. बारी बारी सबकी बारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी. इथे वार पलटवार, एका बाजूला वाशेरे तर एका बाजूला चिंबीपाडा. आणि आता मात्र करण सुद्धा मात्र एक एक कदम पुढे चाललाय असंच म्हणावं लागेल. फक्त 8 बॉल त्यांनी फेस केले आणि 8 बॉलमध्ये 20 धाबा त्याच्या पाठमधून निघाल्या. अर्जुन त्याला चांगली साथ देतोय, तो खेळतो वैयक्तिक 3 या धावसंख्येवरती. हो, पुन्हा एक चांगला फटका, अगदी लॉंग ऑफला फिल्डर तैनात आहेत, डीपवरून क्षेत्ररक्षक येत आहेत. सिंगल धाव मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली गेली. आणि ज्याप्रमाणे खेळपट्टीचा रंग आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं मित्र म्हणतो की 40/50 जर इथे मात्र आकडा उभारला गेला तर मात्र तो आकडा आपण या खेळपट्टीच्या अनुषंगाने चांगला बनवू शकतोय. यस, मोमेंटम ऑफ द विकेटचा जर अनालिसिस आता आपण केलं तर तुम्हाला त्या विकेटचा अनालिटिकली अभ्यास करता आला पाहिजे आणि तो अभ्यास कदाचित करण कदमने इथे केला होता. म्हणजे जसा टॉस जिंकला त्यानं क्रीडांगणाचा राग रंग पाहून फलंदाजी स्वीकारली आणि खऱ्या अर्थानं त्यानं घेतलेला निर्णय मात्र तो योग्य सिद्ध करतोय. बॉल तयार, फटका पहा, पूल केलाय परंतु फटक्यात टाक
ताकद कम और गुस्सा ज्यादा, आणि या बॉलवर इथे चुकी केली आहे वाशेऱ्याच्या या खेळाडूनं देखील. आय थिंक रितेश शिलर होता, वन ऑफ द बेस्ट कॅचर ऑफ वाशेरे, आणि त्याच्या चेहऱ्यावरती पहा हलकीशी मुस्कान आहे, परंतु मनामध्ये मोठी खंत असेल. ॲक्शन रिप्ले पाहू शकाल तुम्ही. अगदी आखोटपाचा चेंडू ऑन साईडला पुल करण्याचा प्रयत्न, फटका हवेत राहिला अगदी मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला. लड्डू कॅच होती, परंतु त्या ठिकाणी ती झेल त्याने मात्र ड्रॉप केली, आणि इथे मात्र फलंदाजाला मात्र मिळाला जीवनदान. 31 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी मार्कवर नितेश शेलार. षटकातला पुढचा बॉल अराउंड स्टंप्स घेऊन राऊंडी विकेट आला, आणि तदनंतर पहा फटका रिव्हर्स अटेम्प्ट केला गेला, परंतु फटक्यात ताकद किंवा दमखम नव्हती. सिंगल होती कन्वर्ट. एंड ऑफ दी थर्ड ओव्हर. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती धावा जोडल्या गेल्यात, त्या मात्र 32. योगी एका गोष्टीचा उल्लेख इथं होणं आवर्जून गरजेचं आहे. खरं तर बलिदान मास सुरू आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की या मातीला जर फितुरीचा शाप नसताना तर कदाचित महाराष्ट्राचा इतिहास काहीतरी वेगळा दिसला असता. धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचं बलिदान विसरून चालणार नाही, आणि खरं तर बलिदान मास देखील सुरू आहे. 1 फेब्रुवारी 1689ला मुकरब खानानं जो वडू बुद्रुकवर वेढा टाकला आणि एका वाघाला पकडण्याकरता 80,000 जणांना यावं लागलं, हे शौर्य या महाराष्ट्राच्या मातीचं आहे. त्याच धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं मानवंदना. वळूयात आपण चौथं षटक जे प्रगतीपथावर येईल. करण कदम खेळतोय 9 चेंडूंमध्ये 21 धावांवर, आणि अर्जुन कदम 6 चेंडूत 6 धावा. 32 धाव संख्या 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर, आणि निश्चितच या ठिकाणी उपस्थिती लाभली आहे आदरणीय भूषणजी पाटील साहेब, उद्योगपती जुनांदुर्की, तदनंतर आदरणीय गुरुवर्य राजेंद्र पाटील साहेब लाखिवलीचं हे व्यक्तिमत्व. पुढील बॉल. ओहो, चांगला चेंडू, परंतु या ठिकाणी तडम्यांचा फिल्डरला बीट केला आणि चेंडू चाललाय डीप तडम्यान बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. महत्वाच्या क्षणी आलेला हा चौकार. कर्व्हिलिनियर मोशन घेतली बॉलनं, टर्न झाला बॉल. पहिल्यांदा योगी जेव्हा MRIचा बॉल होता ना, क्रिकेटमध्ये दिनेश दादा क्रीडा मंचावरती उपस्थित आहेत, त्यांना ठाऊक असेल की एखाद्या फिल्डरला लपवायचं ना तर मागे लपवलं जायचं, परंतु आता जिथून गोल मैदान आली, चेंडूचा वेग जसा वाढला, या क्षेत्रात क्षेत्ररक्षण करणं हे फार फार काटेकी टक्कर मानलं जातं, किंवा ती एक मोठी तारेवरची कसरत मानली जाते. इथे पहा वेगावर स्वार झाला होता गोलंदाज. डॉट बॉलचं एक्झिक्युशन आलं. निर्धाव चेंडूची सांगता इथे मात्र होती संपन्न. संघाची धावसंख्या स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 36 या आकड्यावरती. रितेश ओर विकेट मारा करतोय. अगदी त्यांच्या रोखाना चेंडूची हाताळणी, प्रॉपर कनेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक पोहोचतो या ठिकाणी जय शेलार. जोपर्यंत एकच धाव मात्र त्या ठिकाणी घेण्याची संधी निर्माण झाली, आणि मैदानाच्या आतमध्ये दोन्ही बंधू पाहायला मिळत आहेत. एका बाजूला करण कदम आहे तर दुसऱ्या बाजूला अर्जुन कदम आपण पाहतोय, आणि दोघांमध्ये चांगली पार्टनरशिप सध्या आपण पाहतोय. जबरदस्त खेळ त्याच्या वतीने सध्या आपण पाहतोय. जय बजरंग चिंबीपाडा संघाचा आणि 37 धावा फलक्यावरती लागल्या गेल्या. अजूनही पाहिला इथून तर अजूनही 10 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. म्हणजे एक मोठी धावसंख्या इथे उभी राहू शकेल. फुल टॉस, आणि त्याच्यावरती सुद्धा मात्र या ठिकाणी मिडल चांगला झाला, आणि मिड विकेटचा फिल्डर चेंडूवरती वेगाने आलाय. आज फिल्डिंग डिपार्टमेंट मध्ये मात्र पाहतो की भरपूर चुका होत आहेत, आणि या चुका तुम्हाला लवकरात लवकर या ठिकाणी करेक्शन करावं लागतील. कारण आपण म्हणतो की एक छोटी चूक कधी तुमच्या संघाला महागात पडू शकते, आणि इथे तर भरपूर चुका होत आहेत. 2 झेल ड्रॉप झाले, त्याच्यानंतर पाहू शकेल अतिरिक्त धावा. ओहो, व्हॉट एफर्ट. कधी कधी नुसती मेहनत घेऊन देखील फायदा नसतो, नशीब देखील तुमच्या बाजूने असावं लागतं. म्हणूनच की काय इंग्लंडला 2019 उजाडते विश्वचषक जिंकता नशिबाचा भाग देखील तितकाच महत्वाचा आहे. इथे मात्र पहा फटका उंच पुरा आहे, खूप उंच आणि तितकाच लांब मात्र म्हणता येणार नाही. इथे मात्र पकडली आहे झेल, संपवलाय. महत्वपूर्ण करण लक्ष्मण कदम या फलंदाजाचा खेळ. बॅट्समॅन आउट. जय शेलार होते. आता मात्र त्यांनी सांगितले की बस हुआ मेरे दोस्त, अभी ज्यादा यहाँ से गलती हम नहीं कर सकते, आणि अखेर त्याने मात्र तो झेल अगदी आपल्या उजलीमध्ये कैद केला. आणि हा ॲक्शन रिप्ले पहा, फार मोठी विकेट्स करणची मात्र इथे प्राप्त करून दिली. गोलंदाज रितेश शेलारनं भरपूर चेंडू वेल हवेत राहिला, आणि शेवटच्या क्षणाला घारी प्रमाणात चेंडूवरती नजर, आणि मात्र त्या ठिकाणी दुसरा धक्का लागत असताना टीम जे बजरंग स्पोर्ट चिंबीपाडा संघाला 39 या आकड्यावरती. यानंतरची लढत वाघऱ्याचा पाडा आणि त्या विपक्षात लाखिवली.
दोन्ही संघांचे कॅप्टन इनिंग ब्रेक मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. टॉस बॉक्स मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत असेल. नाणेफेक करण्याकरता वाघराचा पाडा आणि लाखिवली दोन्ही संघ बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. बॉल तयार. बॅटची कडा घेऊन बॉल चाललाय. यष्टीरक्षकाच्या हातातनं झाली चुकी. इथे मात्र कॅच ड्रॉप्ड. डॉट बॉल अगेन अँड इट्स एंड ऑफ दी 4th ओव्हर. 4 षटकांचा खेळ इथे मात्र संपलाय. संघाची धावसंख्या 39, लॉस ऑफ 2 विकेट. मुख्य क्रीडा मंच सध्या आपण पाहतोय. मान्यवरांची मांदियाळी या क्रीडा मंचकावरती स्पर्धेचा आनंद घेत आहेत. द केक क्राउन ट्रॉफी आदरणीय प्रशांतदादा गोराटकर आणि परेशदादा गोराटकर यांचं हे भव्य दिव्य आणि तितकंच सुसज्ज देखणं आयोजन, प्रिन्स मूव्हीजची मेहनत, आदरणीय प्रथमेशजी पाटील आणि त्यांचे सगळे सहकारी या स्पर्धेला अत्यंत अत्यंत आंतरराष्ट्रीय दर्जाचा स्तर देण्याकरता मेहनत घेत आहेत. 39 धावा फलकावरती आपण पाहतो आणि आता शेवटच्या षटकासाठी निलेश मागेने मात्र आपल्या संघाची जबाबदारी स्वीकारलेली आहे. भरपूर वर्षाचा अनुभव निलेश मागेकडे आहे आणि आज आपल्या संघाला पुढे घेऊन जाण्याची त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी आता मात्र या ठिकाणी चोखपणे पाडणार का. म्हणजे इथून गावदेवी वाचेरा संघाचा एक ध्येय असेल की अंडर 50 जर आपण इथे चिंबीपाडा संघाला थांबवलं तर मात्र एक चांगली अचिव्हमेंट आपण या ठिकाणी प्राप्त करू शकतोय. परंतु पहिलाच बॉल ओव्हर पिच आणि चेंडूला फेकून दिलाय अगदी साइड स्क्रीनच्या डोक्यावरून लांबच लांब. हा षटकार जबरदस्त कनेक्शन. अर्जुन कदमच्या बॅट मधून निघणारा हा आकाशवाणी षटकार आपण या ठिकाणी म्हणू शकतोय. कडक शॉट. ऍक्शन रिप्ले पाहणं मात्र या ठिकाणी इंटरेस्टिंग जाणार आहे. हा ऍक्शन रिप्ले तुमच्या ऑन स्क्रीन वरती अगदी बॅटच्या रडार मध्ये पुढ्यात ठेवला नाही. काय प्रॉपर कनेक्शन. सरळ बॅट नाही त्या चेंडूचा मात्र पूर्णपणे फेस काढलाय. षटकारानं मात्र या ठिकाणी स्वागत केलं निलेश माघेच आणि चेंडू मात्र त्याच्या पाठीमागेच मात्र अगदी लँड केलाय. 45 धाबा आणि टाल्यांचा गजर आता खेळाडू कक्षामधून आपल्याला ऐकायला मिळतोय. पुन्हा होय त्याला परंतु या फटक्यावरती प्रॉपर कनेक्शन नाहीये. लॉंग ऑनचा फिल्डर चेंडू परत पोहोचलाय. जबरदस्त कॅच आणि फलंदाज अर्जुन कदम चालला. एक कदम खेळाडू कक्षाकडे. तिसरा धक्का लागला या ठिकाणी चिंबीपाडा संघाला. यानंतरची लढत लाखिवली आणि त्या विपक्षात टिवरी वाघराचा पाडा हा संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन बी रेडी फॉर द टॉस करण्याकरता इनिंग ब्रेक मध्ये दोन्हीही कर्णधारांचं आपण करूयात सहर्ष स्वागत. सध्या तुम्ही पाहताय द केक क्राउन ट्रॉफी 2026 अत्यंत भव्य दिव्य आयोजन. या स्पर्धेचे प्रणेते तथा शिल्पकार आदरणीय प्रशांतदादा गोराटकर, परेशदादा गोराटकर आणि जय हनुमान क्रिकेट संघ टेंबिवली सर्वांची मेहनत आहे. टेंबिवली ग्रामस्थांची देखील. न्यू बॅटर पाहू शकला या ठिकाणी आतिश कदम आणि पेशाने विद्यमान सरपंच सुद्धा आहेत चिंबीपाडा ग्रामपंचायतीचे. ओहो चेंज ऑफ पेस. वेरिएशन जबरदस्त या ठिकाणी कमबॅक केला गोलंदाज निलेश मागेनं. पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर विकेटची खुराक त्याने प्राप्त केली आणि ते मात्र फिंगर रोल केलाय. चेंडूमध्ये पाहिलं तर एक्झॅक्टली गती कमी केली आणि त्याच गतीमध्ये फलंदाज आतिश कदमला मात्र बीट केलाय. 45 धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्थिर आहेत 3 गडांच्या मोबदल्यात चिंबीपाडा संघ सध्या आपण पाहतोय. ओ पुन्हा मात्र 30 लाईन. जबरदस्त बॅक टू बॅक दुसरा डॉट बॉल. गावदेवी स्पोर्ट वाशिर सगळे इथे वापसी करत असतात. बॅकअप दान डिलिव्हरी. वॉट डिलिव्हरी. आणि 2 चेंडूवरती पाहिलं तर या ठिकाणी आतिश कदमला मात्र एकही धाव आपल्या संघासाठी या ठिकाणी जोडता आली नाहीये. चला टिवरी वाघऱ्याचा पाडा आणि लाखिवली दोन्ही टीमला विनंती करतो की आपण त्वरित संपर्क साधायचा आहे. ऑन चला खेचून मारला चेंडूचा लागली मिड विकेटला. ओ चेंडू न दिली हुलकावणी आणि चेंडू फरार. मिड विकेट सीमेरेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. 49 धावा ज्या धाव फलकावरती कनेक्ट झाल्या. ऍक्शन रिप्ले आपण पाहत होतो. मिस फिल्डिंग आणि त्याचे पडसाद इथे उमटले. 4 धावसंख्या
अनपेक्षित रीतीने धावफलकावरती झाल्यात. कनेक्ट संघाची टोटल पोहोचली आहे 49 या आकड्यावरती. एक बॉलचा खेळ शिल्लक असताना आतिश कदम सेनापती लढतोय क्रीडांगणाच्या आतमध्ये. निलेश मागे या गोलंदाजाला थोडस इथून मात्र अतिरिक्त धावा त्यानं खर्च केल्यात, म्हणजे 10 धावा. त्याच्या विपक्षात चांगली फलंदाजी इथून मात्र निश्चित केली आहे. शेवटचा आणि अंतिम बॉल जो इथून शेष. बॉल तयार मिस्टर निलेश मागे ओव्हर द विकेट. क्रॉस बॅटेड स्ट्रोक लॉफ केलाय. बॉल चाललाय मिड विकेटला, टिपलाय जेल आणि संपवलाय फलंदाज आतिश कदमचा खेळ. एंड ऑफ अन सेशन. सेशन इथे मात्र संपलंय. 5 षटकं इथून झाली आहेत समाप्त. संघाची टोटल पोहोचली आहे फक्त नाही म्हणता येणार 49. एक मोठी समाधानकारक टार्गेट. 50 धावांचं एक मोठं लक्ष त्यांनी उभं केलंय, जी फायटिंग टोटल मानली जाईल. चला यानंतरची नेक्स्ट मॅचची टॉस करण्याकरता वाघराचा पाडा टिवरी आणि त्या विपक्षामध्ये लाखिवली संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन पहिल्यांदा पण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे आणि तदनंतर लगेचच टॉस बॉक्स मध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. जरूर. आणि आपण चर्चा सुद्धा सुरू केली होती की जर 45-50 पर्यंत जर लक्ष जर उभारला तर मात्र प्रेक्षकांसाठी हा सामना मात्र इथे एक रंगतदार स्थितीमध्ये जरूर जाऊ शकतो आणि प्रेक्षकांचं जरूर या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारी मॅच असू शकेल. तत्पुरते जाऊया आपण व्यासपीठावरती काही सन्मान आहेत आणि ते सन्मान आपण इथे संपन्न करतो. आणि डॉक्टर गवळी सर तिकडे मात्र सज्ज आहेत. ओव्हर टू यू डॉक्टर गवळी सर. थँक्स योगेशजी पाटील. तर आम्ही स्वागत आणि सन्मानकडे वळणार आहोत. सर्वप्रथम भूषणजी पाटील उद्योगपती जुनादुर्गे यांचं स्वागत आणि सन्मान. या स्पर्धेचे आमचे मुख्य आयोजक प्रशांतजी गुराडकर आपण आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. भूषणजी पाटील उद्योगपती जुनादुर्गी यांचं स्वागत आणि सन्मान सर्वप्रथम केलं जाईल. भूषणजी पाटील उद्योगपती जुनादुर्गे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. एक आणि क्रिकेटशी ज्यांचं खूप अतूट नातं आहे. एका इव्हेंट आपण पाहणार आहोत 18 मार्चला स्वर्गीय रघुनाथ स्मृती चषक. राजेंद्रजी पाटील आमचे मित्र यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. प्रशांतजी गुराडकर आपण आपल्या शुभास्यांना सन्मानित करायचं. इट्स अ ग्रेट पर्सनॅलिटी. A1 सूत्रसंचालक मी त्यांना नेहमी म्हणतो. ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे जिल्ह्याचे A1 सूत्रसंचालक बिग शोमॅन. स्वतः पत्रकार आहेत आणि ॲज अ पर्सन म्हणजे ग्रेट पर्सनॅलिटी. राजेंद्रजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. त्यानंतर जय पाटील जुनादुर्गी यांचंही स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. जय पाटील जुनादुर्गी गावचे समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते यांचंही स्वागत आणि सन्मान करण्यात येईल. आणि विशेष म्हणजे परी 11 जुनादुर्गी संघाचे ते स्पॉन्सर आहेत, पॅकर आहेत. आपलंही मनापासून हार्दिक स्वागत आणि त्यांचे स्वागत आणि सन्मान या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतजी गोराडकर आपल्या शुभ हस्ते करतील. परी 11 जुनादुर्गी संघाला आपण ॲक्शनमध्ये पाहणार आहोत आणि त्या संघाचे ते पॅकर आहेत, सर्व आहेत. मॅच सुरू राहील आणि स्वागत सन्मान सुद्धा सुरू राहतील. पंचांनी मॅच सुरू ठेवायचे. त्यानंतर उमेशजी मागे वासेरे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. उमेशजी मागे यांचंही स्वागत आणि सन्मान करायचं आहे. प्रशांतजी गोराडकर यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते सन्मान करायचा आहे.
50 धावांचं लक्ष समोर आहे आणि पहिल्या चेंडूवरती पाहू शकला या ठिकाणी विकेट्स प्राप्त केली. शून्यावरती मात्र फलंदाज या ठिकाणी परेश मागे माघारी परतला. उमेशजी मागे यांचंही स्वागत आणि सन्मान वासेरे गावचे आहेत. समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते यांचं स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर वासेरे गावचे समाजसेवक सामाजिक कार्यकर्ते सुनीलजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सुनीलजी पाटील यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती मी या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतजी गोलाटकर यांना करतोय. आपल्या शुभ हस्ते त्यांना सन्मानित करायचं आहे. सुनीलजी पाटील. एक धाव सध्या आपण पाहतोय लेगबाच्या स्वरूपात या ठिकाणी जोडली गेली. कडक शॉट नो लुक चेंडू चालला अगदी स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. हे सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. येस, आपण 2 षटके संपल्यानंतर टॉस कंप्लीट करणार आहोत. 2 षटके संपल्यानंतर आपण टॉस घेणार आहोत. तो तर ते आपण ओहो पुन्हा मात्र पाहू शकला या ठिकाणी हो थर्डमॅनला चुकी घडली आणि चेंडू सरळ बॉर्डर लाईनच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. दरम्यान एक सूचना आहे पहा, पालुलीकरांची जी फॅशन आहे MH04 JZ0641 ही गाडी तुम्ही ठेवलेली आहे आणि दुसरी गाडी तुम्ही घेऊन गेलेला आहात, तर ती गाडी तुम्ही घेऊन गेले ती रिटर्न करा आणि ही घेऊन जा अशी आपल्याला मी विनंती करतोय. थोडीशी दिशाभूल झालेली आहे, परंतु इथे गोलंदाजाची दिशाभूल केलेली आहे बॅटर. व पुन्हा एकदा स्वीप केला ऑन साईडला. चेंडू चालला वेगानं. रेस सुरू आहे चेंडू आणि क्षेत्ररक्षकामध्ये आणि चेंडू शेवटच्या क्षणाला बाउंड्री लाईनच्या पलीकडे सलगचा हा तिसरा चौकार. भरपूर काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी. नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. थँक्स योगेशजी पाटील. 50 धावांचं लक्ष आहे आणि पहिल्या षटकाचा विचार जर आपण केला, एक फलंदाज बाद झालेला आहे. धावसंख्या आहे 13. धावसंख्या एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण आवश्यक धावगती जे आस्किंग 100 जर आपण बघितलं 10 धावांचं आहे. आणि तुम्ही जेव्हा आवश्यक धावगती किंवा आस्किंग 100च्या पुढे जाऊन सुरुवात करतात, मात्र एक फलंदाज बाद झालेला आहे. शिवम सेलार फार मोठं नाव आहे आणि नॉनस्टॉकर येणला आहे. अनिकेत सेलार. आई गौदी वासेरे वर्सेस जय बजरंग चिमीपाडे 2 संघामधील मॅच आपण पाहतोय. आणि 50 धावांचं एक चांगलं लक्ष समोर ठेवलं होतं. आज पहिल्या मॅचमध्ये 30 धावांचं लक्ष, दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं 44 धावांचं लक्ष आणि तिसऱ्या मॅचमध्ये 50 धावांचं लक्ष. फटका खेळल्या मात्र चेंडू सरळ जातोय. खराब क्षेत्ररक्षण. चेंडू जाईल डीप थर्डमॅन सीमारेषेकडे पाठलाग केला जातोय. अडवण्यात यश येत आहे, मात्र वाचवू शकणार नाहीत. तीन धावा घेतल्यात. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. क्षेत्ररक्षण खराब झालं होतं शॉर्ट थर्डमॅनला. 3 धावा मिळतात. धाव संख्या झाले 16. अनिकेत आणि शुभम ठरत्यात. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी अनिकेत आणि मार्गस्थ होईल गोलंदाजासाठी करण कदम के. हा चेंडू मात्र वेगवान चेंडू होता. पूर्णपणे बीट केलेला आहे, पूर्णपणे चकित केलेला आहे. इट्स अ डॉट बॉल. 16 लॉस ऑफ 1 विकेट. 1 बाद 16. 50 या धावसंख्येचा पाठलाग करताना वासिरे संघाची धावसंख्या. करण स्वीप केलेला आहे. चेंडू जाईल लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. भरपूर काही कमवले त्याने राहतो नेहमी तो बादशाहवाणी. एक ग्राउंड मोठी कंपनी फेमस आहे त्याची साऱ्या ठिकाणी. इम्प्रोवाइज फटका पाहू शकता आपण. पूर्णपणे उजव्या शीच्या बाहेर केला आणि इम्प्रोवाइज बघायला मिळालं. स्वीप केला आणि हा चेंडू जातोय सरळ लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. चौकार आल्यामध्ये धावसंख्या वेगाने वाढते. 20.
की हा चेंडू मात्र उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर जातोय, कट करण्याचा प्रयत्न, पण बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. डॉट बॉल जातोय. एक तुम्हारे एक हमारे असं बघायला मिळतंय. पहिला चौकार त्यानंतर डॉट बॉल. यापूर्वीही एक डॉट बॉल आला होता. धावसंख्या थांबलेली आहे 20-20. पुन्हा स्वीप, चेंडू हवेत आणि मात्र शॉट फाईन निघला. फाईन चांगल्या प्रकारे झेल केलेला आहे, घेतलेला आहे आणि फलंदाज बाद होतोय. कर भावांची साथ हाय त्या प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव. अनिकेत सेलारने 7 चेंडूमध्ये आपण बघितलं 16 धावा. या मुकेशजी नांदुरकर उद्योगपती आणि बॉल स्पॉन्सर आणि तसे उत्कृष्ट लिजंड क्रिकेटर आहेत. त्यांचंही स्वागत आणि सन्मान केला जाईल. मान्यवर कक्षामध्ये त्यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचं आहे. वाईट बॉलचा इशारा या ठिकाणी स्वागत आणि सन्मान मुकेशजी नांदुरकर यांचं केलं जात आहे. टेंबोली संघातून कित्येक वर्ष त्यांनी धुरा सांभाळी, उत्कृष्ट क्रिकेट खेळलं आणि विशेष म्हणजे स्पर्धा संपन्न करण्यासाठी बॉल स्पॉन्सर त्यांनी केले. त्यांचा मी विशेष आभारी व्यक्त करतोय. हा फटका मात्र खेळलेला आहे. चेंडू सर्व कव्हर कडे जातोय. दोघांमध्ये ताळमेळ नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. 22 धावा. 2 षटकांचा खेळ पूर्ण झाला. आम्ही वळणार आहोत स्वागत आणि सन्मानाकडे. नंदकुमारजी बाबरे मान्यवर कक्षामध्ये उपस्थित झाले. त्यांचंही स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक प्रशांतजी गोराडकर आपण आपल्या शुभ हस्ते यांना सन्मानित करायचंय. नंदकुमारजी बाबरे यांचं स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. हो जरूर. आणि नंदकुमार बाबरे ते स्वतः 40+ मध्ये खेळताना आपण अनेकदा बघत आलेलो आहोत टेंबोली गावामधून. नाही समीर, 40+ क्रिकेट इतकं वेगवान झालं आहे भिवंडीमध्ये. आज आपण पाहतोय 100पेक्षा जास्त संघ 40+ भिवंडीमध्ये खेळताना. जगाच्या पाठीवर कुठेही संख्या नसतील इतके संघ. एका तालुक्यामध्ये एक गाव एक टीम अशा प्रकारे खेळताना आपण पाहतोय. माझ्यासोबत कॉमेंट्री बॉक्समध्ये जोडले जात आहेत युवा आणि एक प्रतिभावान समालोचक समीर ठाकरे. स्वागत आहे समीर. थँक्यू. टार्गेट 50 धावांचा आहे आणि पहिल्या 2 ओव्हरमध्ये 22 धावा. शुभम आणि नितेश सध्या बॅटिंग करतोय आणि गोलंदाजी करण्यासाठी अर्जुन कदम बॉलिंग मार्कवर येतोय. पहिल्या षटकामध्ये 12 धावा खर्च केल्या. 1 विकेट त्याला मिळाली. त्यानंतर करण कदम आला. करण अर्जुन हा चित्रपट तर सुपर हिट झाला होता, परंतु ही करण अर्जुनची जोडी आहे ना चिंबीपाडा गावामध्ये सुपर हिट आहे आणि नेहमीच चांगला खेळ त्यांनी साकारलाय. ओ बॅटची वरची कडा टॉप एज ऑन साइडला खेळायचं होतं. बॉल पॉइंट कडे येतोय. एकदा मिळाली खराब क्षेत्ररक्षण. सेकंडचा कॉल आणि बघता बघता 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. हा पहिला असा सामना आपण पाहतोय की गवळी सर 50चा आकडा इथे स्पर्श करण्यात आलेला. 50 धावा स्कोर कार्डवरती जोडलेल्या आहेत आणि इथे त्या धावांचा पाठलाग करत असताना 24 धावा तुम्ही सध्या पाहतायत. नेट टू नेट फाईट. नाही डेफिनेटली आपण धावांचा आलेख वाढताना दिसतोय. पहिल्या मॅचमध्ये 30 धावांचं लक्ष, दुसऱ्या मॅचमध्ये 44 धावांचं लक्ष आणि तिसऱ्या मॅचमध्ये 50 धावांचं लक्ष आणि चौथ्या मॅचमध्ये किती धावांचं लक्ष असेल अनिश्चित आहे. हो डेफिनेटली. ओ पुन्हा वेगवान बॉल खेळायचं होतं पुन्हा ऑन साइडला. बॅटच्या स्टिकरला बॉल लागतोय. विकेटनं तिचा रंग दाखवलाय. ज्या वेळेला मॅचेसला सुरुवात झाली त्याच वेळेला आपण ज्या वेळेला पिच रिपोर्ट करत होतो सर त्यावेळेला एक्झॅक्ट तुम्ही सांगितलं की लो स्कोरिंगच्या मॅचेस मोस्ट ऑफ दी बघायला मिळतील. जसं आपण मॅचेस पुढे जाणार सरफेस सुकणार तेव्हा कुठे हाय स्कोरिंग होणार आणि तो चित्र म्हणजे तुमचं प्रेडिक्शन याच खरं ठरलंय. स्वीप करायचं होता हा बॉल ऑफस्टोनच्या बाहेर निघून आणि इथे काय घडलंय धावबादच्या स्वरूपामध्ये फलंदाज त्या ठिकाणी होतोय. आउट. लागेल तिसरा धक्का वाशेरे संघाला.
क्रिकेटचे सामने ठेवलं छान क्रिकेटचे सामने ठेवलं छान क्रिकेटचे सामने ठेवलं छान जय हनुमान क्रीडांगण टीम भवलीचा भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान भरलाय प्रेक्षकांनी हा मैदान हे 8989 घेऊन फिरतो आणि आवश्यकता होती का धाव घेण्याची हा प्रश्न नक्कीच हा बॅटर जेव्हा खेळाडू कक्षामध्ये जाईल त्या विचारणा होईल. आवश्यकता होती का प्रश्नचिन्ह आहे. 3 फलंदाज बाद झाले आहेत. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय जय सेलार. मॅन इन फॉर्म मधल्या फळीला भरवशाचा बॅटर आहे. पुन्हा एकदा जय शेलार ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न बॅटची बाहेरील कडा क्षेत्ररक्षण खराब. आउटफील्ड फास्ट आहे. बॉल थर्ड मॅनला. ओ हो फायनली चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा चौकार. लकी रन्स. असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला दादा प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर असं ब्रँडेड नाव आहे मार्केटला प्रशांत गोरडकर. क्या बात आहे. क्लीन अँड नीट टेलिकास्ट. प्रक्षेपण काय जबरदस्त आहे. अगदी प्रत्येक चेंडूवर हा कॅमेरा आमचा पोहोचते आणि शेवटच्या क्षणी मात्र सीमारेषेला स्पर्श केला जातोय. खराब क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा अर्जुनचा बॉल फुल टॉस. पुन्हा ड्राईव्ह करण्यात आला. कॅप शॉट सिलेक्शन. व्हॉट अ ग्रेट शॉट. बॉल पुन्हा पॉइंटला. क्षेत्ररक्षकांना मदत केली होती बॅटर्सना परंतु इथे एक्झॅक्ट काय घडलंय आणि बघता बघता 3 धावा पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघेही हरणासारखे वेगाने पळतायत आणि या 3 धावांनी स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 32 धावा. हे पाहू शकता रिप्ले मध्ये एफर्टलेस फक्त हलक्या जरा चेंडूला ढकललं. पॉइंट आणि कव्हरच्या मधून 2 क्षेत्ररक्षक धावताय सरते शेवटी अडवण्यात यश आलं मात्र वाचवू शकले नाही. 3 धावा. उत्कृष्ट रनिंग बिटवीन द विकेट. आणि दरम्यान साजन भोईर कशेळी टेंबोली संघाचे कटर खंदे समर्थक या ठिकाणी आलेले आहेत. आपलं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय आणि विनंती असेल लगेचच आपण मंचावर देऊन विराजमान व्हा. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. चांगली बॅटिंग करतोय जयेश. आल्या 2 बॉलमध्ये 7 धावा त्याच्या बॅटमधून. जयेश आणि नितेश या दोघांमध्ये ती क्षमता आहे ते कॅलिबर आहे की इथूनही ते सामना आपल्या बाजूने झुकवतील. लाऊडली अपील परंतु समोर अर्जुन कदम आहे. आणखी एक चांगला चेंडू त्याच्या वतीने बघायला मिळाला. अक्रॉस निघणारा बॉल आणि याच दरम्यान 3 ओव्हरचा खेळ देखील संपन्न. 32 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. अजूनही 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असेल सामना जिंकण्याकरिता. नेट टू नेट फाईट. कश्मकश अटीतटीचा मुकाबला. संघर्ष तोही बॅट आणि बॉलचा. 12 चेंडू आणि 18 धावा. काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. पण दरम्यान या ठिकाणी आपण पाहतोय की हर्षद दादा धोदडे यांच्याकडनं देखील टीमची बी पाडण्यासाठी शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतोय या स्पर्धेमध्ये. कमेंट्री बॉक्स मध्ये राजा देवेकर सुद्धा आमच्या सोबत जोडले जातील. हे एक उत्कृष्ट क्रिकेटर आहेत आणि विशेष म्हणजे स्कोरर सुद्धा नेहमी चांगल्या प्रकारे स्कोरिंग सुद्धा करतायत. राजा देवेकर आपलं हार्दिक स्वागत आहे. नक्कीच या स्पर्धेचा आपण विचार केला तर वेदांत देवानंद थळे यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत आणि आदित्य थळे यांच्याकडनं देखील शुभेच्छा येतात. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आम्ही करतो या स्पर्धेमध्ये. समीर येतोय. समीर जाधव. नेट टू नेट फाईट. 12 चेंडू आणि 18 धावा. हे जे समीकरण आहे ना या समीकरणामध्ये साशंकता बघायला मिळते. काही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन. सुरुवातीला मी उल्लेख केला 4 क्षेत्ररक्षक सिंगल वाचवण्यासाठी आणि 5 क्षेत्ररक्षक अगदी सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. बचावात्मक क्षेत्ररक्षण बघायला मिळते. जय शेलार बॅटिंग करण्यासाठी सज्ज होईल. याला बघितलं आपण स्विफ्टच्या फटका खेळलाय. चेंडू सरळ जर टर्न केला होता स्क्वेअर लेग कडे. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण खराब बघायला मिळतंय. समीर क्षेत्ररक्षणाचा दर्जा थोडासा खराब बघायला मिळतोय आणि ते कुठेतरी धोकादायक ठरू शकतं. डेफिनेटली फिल्डिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट इन क्रिकेट. आपण ज्या वेळेला सराव करण्यासाठी जातो बॅटिंगचा विचार करतो बॉलिंगचा विचार करतो परंतु मैदानावर ज्या वेळेला तुम्ही प्रॅक्टिस करता त्यावेळेला तुमचं क्षेत्ररक्षण कसं सुधारेल या गोष्टी देखील तेवढ्याच महत्त्वाच्या ठरतात. 34 धावा झाल्या. 34.
चौथं षटक हे मार्गस्थ आहे. समीर पुण्याचा फटका खेळलाय. शॉर्ट मिड विकेटला कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये. डीप मधून क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एकच धाव. आणि आज फिल्डिंगचा आपण जर विचार केला तर पहिला सामना येथे डेफिनेटली आपल्या डोळ्यांसमोर येतो, ज्या वेळेला पालिवलीच्या विरुद्ध कोपर अशी लढत राहिली होती आणि दोन्ही टीमच्या फिल्डर्सने काय फिल्डिंग केली होती आणि जरूर 29 धावा तिथे डिफेंड करण्यात आल्या होत्या. आणि यानंतर तोच पालिवली संघ दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला खेळताना दिसेल. नाही, डेफिनेटली पालिवली संघाचं क्षेत्ररक्षण सुद्धा ए दर्जाचं राहिलं होतं आणि गोलंदाजी ज्या अंदाजाने गणेशने जी गोलंदाजी केली होती अप्रतिम, विसरून चालणार नाहीये. फार एंडकडनं गोलंदाज मार्गस्थ होईल. शॉर्ट बॉल पुल केलेला आहे. चेंडू हवेत आहे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि मात्र जवळपास मिड विकेट मधून वाईड अप लॉंग ऑन ला येऊन हा झेल घेतला जातोय. कॅचेस विन द मॅचेस. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. सोन्याची चमक ना दादाची धमक कमी नाही होणार. ऍक्शन रिप्ले तुमच्या समोर ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न, लेंथ बॉल पूल करण्याचा प्रयत्न होता. एलिव्हेशन मिळालं परंतु टायमिंग प्रॉपर झालं नव्हतं आणि डीप मिड विकेट वरून कल्पेश धावत आला. लॉंग ऑन पर्यंतचा अंतर त्यानं कापला आणि एक चांगला झेल. एक्सलंट टेकन. एक्स्ट्रा ऑर्डिनरी एफर्ट्स तुम्हाला फिल्डिंग मध्ये लावावे लागतील आणि एक मोठा खेळाडू बाद झालाय. नितेश आता मैदानाच्या बाहेर होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती 35 असताना धक्का लागला. 50चे टार्गेट, 50वा धाव. अगदी 15 धावा इथून विजयासाठी कराव्या लागतील. यस, चार फलंदाज बाद झाले. धावसंख्या आहे ती म्हणजे 35. अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. सामना अजूनही दोलायमान स्थितीमध्ये लंबकाप्रमाणे दोन्ही बाजूला जाताना दिसतोय. समीर याला मात्र क्वार्टर शॉट, अप्रतिम फटका बघायला मिळते. पॉइंटच्या दिशेने डीप बॅकवर्ड पॉइंट, सीमा पार, चौकार. जरूर एफर्ट तर त्याचा चांगला होता परंतु अगदी बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेला. एफर्टलेस, मिनिमम एफर्ट ॲट मॅक्सिमम रिझल्ट. टीम लाखुलीचा कॅप्टन थोडा आपण कॉन्टॅक्ट करा. मॅच सुरू होण्या अगोदर आपण थोडी काही जी महत्वाची चर्चा आहे ती इथे करत आहोत. चौकार त्या ठिकाणी मिळाला आणि या 4 धावांनी स्कोर पुढे जाताना 39. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही बघितलं ग्रामीणचं क्रिकेट हेच तर मोठं आहे ना सर, की ग्रामीण क्रिकेट खेळत असताना जीवाची तमा न करता पर्वा न करता खेळाडू मैदानात पूर्ण समर्पण देत असतो. नाही, डेफिनेटली मिनिमम एफर्ट बघायला मिळालं. खरं तर असं म्हणतात ना, कमीत कमी भांडवल आणि जास्तीत जास्त फायदा. धावसंख्या होते 39. 8 चेंडू आणि 11 धावा. समीर पुन्हा एकदा वाट ए कॅच. दुसऱ्या प्रयत्नात झेल घेतलेला शॉट एक्स्ट्रा कव्हरला, अप्रतिम झेल. मिळू शकते या मॅचला कलाटणी मिळू शकते कारण अखेल क्रिकेटचा बॉड एक्सलंट एक एक्स्ट्रा कव्हरला एक्सलंट कॅच पकडली आहे त्या ठिकाणी. दुसऱ्या प्रयत्नामध्ये तो झेल पकडला आणि मॅच आता 7 चेंडू 11 धावांची गरज आहे. मॅच पूर्णपणे टर्न झाली आहे. पुन्हा वळण घेत असताना आणि इथे क्राऊड पहा. पहिल्याच रात्रीमध्ये द केक क्राऊन कंपनी ट्रॉफीला एवढा प्रतिसाद मिळालाय तर डेफिनेटली गवळी सर येणाऱ्या 4 रात्री अधिकच ताकदीच्या आपल्याला बघायला मिळतील कारण त्या ताकदीनं प्रेक्षक वर्ग येथे जमा होणार आहे. ही किमया करून दाखवली आज खऱ्या अर्थानं जय हनुमान टेंबोलीकरांनी, प्रशांतजी गोराटकर आणि त्यांच्या संपूर्ण साथीदारांनी. प्रथमतःच असा क्रीडा महोत्सव राजेंद्र पाटील सर आता सध्या क्रीडा मंचावरती आहेत. त्यांनी खरं तर या पंचक्रोशीमध्ये डे नाईटचं क्रिकेट आणलं. मागच्या वर्षी प्रथमेश पाटील यांची त्यांना साथ मिळाली आणि यावर्षी देखील ती स्पर्धा येते. परंतु टेंभोलीकरांनी हे जे आयोजन केलेलं आहे खरोखरच कौतुकास्पद. समीर यावेळेला मात्र एक चांगला चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू खाली राहिला आणि सरळ वेध घेतोय चेंडू. यष्टी रक्षकाचा डॉट बॉल जातोय. आता समीकरण मात्र बदलतंय. 6 चेंडू आणि 11 धावा. 11 धावा 6 चेंडू. जय बजरंग चिमीपाडा की आई गावदेवी वासेरे, आई गावदेवी वासेरे की जय बजरंग चिमीपाडा. जरूर आणि सध्या हे पाविया पिढाईचं दृश्य राजेंद्र पाटील सरांविषयी आपण चर्चा करत होतो आणि त्यांना लगेचच दाखवलं जात आहे आणि सोबतच
मुकेश नांदुरकर आय थिंक येते ते, त्यांचं देखील स्वागत आहे. बाबरे यांना तुम्ही पाहता, जय पाटील आहेत जे जुनांदुर्की जोगेश्वरी संघाचे पुरस्कर्ते आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. आणि जरूर वाशेरेचे काही समर्थक येथे सामन्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. तसेच मायकल जाधव यांना तुम्ही पाहतात, कमलाकर ठाकरे सुद्धा सामन्याचा आनंद घेतात, आपलं सुद्धा स्वागत. क्या बात आहे. आज VIP नाईटचं दृश्य अतिशय जबरदस्त तुम्हाला बघायला मिळते. मान्यवरांची मांदी आहे आणि या विभागामध्ये आहे ना सर, आपण चर्चा करत होतो की क्रिकेटचे दर्दे आहेत. टेंभवली, पादिवली, जून नांदुर्की, लाखिवली ही जी पंचक्रोश आहे ना क्रिकेटसाठी प्रेम देत असतात. टॉस यानंतर चला 6 बॉल आणि 11ची गरज आहे. 6 चेंडू रेवनाथ आला बॉलिंग करण्यासाठी. समोर जयेश शेलार आहे, 10 धावांवरती तो बॅटिंग करतोय. 4 चेंडूंचा सामना त्याने केलाय. आणि आजवर आपण PTCचा विचार केला, पडगा टेनिस क्रिकेटमधील बुलंद आवाज तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळतो. योगी पाटील सर आणि त्या विभागाला बिलॉंग करणारा वाशेरे संघ. पहिला बॉल आहे, क्रॉस द लाईन फटका, ऑन साइडला टर्न केलाय. ब्रॅक करत असताना डीप मध्ये मिड विकेटला खराब क्षेत्ररक्षण. हर्षद त्या ठिकाणी होता आणि 2 धावा मिळाल्यात. सिंगलला महत्व आहे. आणि समोर जयेश शेलार, जेवढा त्याला तुम्ही स्ट्रायकिंग एंड पासून ऑफ स्ट्राईकला ठेवाल ना तेवढा फायदा चिंबीपाडा संघाला होणार आहे. परंतु तो जेवढ्या वेळेला स्ट्रायकिंग एंडला येणार तेवढाच मी म्हणेल येथे संकट चिंबीपाडा संघावरती ओढवलं जाणार आहे. करण कदमला तुम्ही पाहतात, लॉंग ऑनला फिल्डिंग करतोय. 5 बॉल 9 धावांची आवश्यकता. रेवनाथच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. जबाबदारी या बॅट्सचं पूर्णपणे गणित बदलवणारे हे षटक तुम्हाला बघायला मिळेल की समोर जयेश शेलार, PTC मधील नामवंत क्रिकेटर. हो लॉफ केलाय. व्हॉट अ शॉट, व्हॉट अ फॅन्टास्टिक हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. बॉल सर निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आउट ऑफ द पार्क, सिक्सर. आजच्या दिवसातला सर्वात लांब पल्ल्याचा षटकार म्हणता येईल. आजच्या दिवसात लॉंगेस्ट 6. अगदी बरोबर. ग्रेट हिट, स्ट्रेट हिट आणि ग्रेट हिट. निखिलसाठी पारितोषिक आहे, बट निखिलकडे स्ट्रायकिंग एंड येणं गरजेचं आहे. ज्या वेळेला निखिल स्ट्रायकिंग एंडला येणार तेव्हा आम्ही अनाऊन्स करू. या आंतरराष्ट्रीय खेळामध्ये आपण बघितलं, शाहिद आफ्रिदीने 153 मीटरचा षटकार लगावला होता. 4 बॉल 3 धावांची गरज आहे. जरूर. आणि हे जे रेकॉर्ड्स आहेत ना, मग गवळी सर असतील, भाबे सर असतील, कॉमेंट्री बॉक्स मध्ये असले की रेकॉर्ड्स ऐकण्याची एक वेगळी मजा असते सर्वच प्रेक्षकांना. 4 बॉल आणि 3ची गरज आहे. पुन्हा ऐकतात रेवनाथ. यावेळेला मॅच फिनिश. काम 25. जयेश शेलारनं काम तमाम केलाय. हा विजयी षटकार त्याच्या बॅट मधून येतोय. गावदेवी वाशेरे संघानं विजयानं आगाज केलाय. सामना जिंकत असताना PTCतील नामवंत संघ अर्थातच पडगा टेनिस क्रिकेट मधील वाशेरे संघानं विजयानं या स्पर्धेमध्ये आपला प्रवास सुरू केलाय. अभिनंदन. अँड हार्ड लक टीम. जय बजरंग चिंबीपाडा. चला तर सामनावीर पुरस्कार या मॅच मध्ये आपण देणार आहोत. आणि चला तर टॉस ते केला जातोय. टिवरी वाघऱ्याचा पाडा आणि चला लाखिवली, गावदेवी स्पोर्ट लाखिवली, आराध्या 11 वाघराळ पाडा. इट्स ओके. चला आराध्या 11 वाघराळ पाडा आणि हिरनाथ पाटील. चला कॅप्टन पाठवा थोडं फास्ट, लवकर या. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे जयेश शेलार. 7 चेंडूमध्ये 24 धावांची तुफानी खेळी केली. जयेश शेलार आपण सुद्धा यायचं आहे. जयेश शेलार हे टॉस झाल्यानंतर पारितोषिक, कारण जयेश शेलारने खरं तर 7 चेंडूमध्ये 24 धावांची तुफानी खेळी केली आणि विजयामध्ये सिंहाचा वाटा उचलला. आदरणीय मुकेश नांदुरकर यांना विनंती असेल आणि राजेंद्र पाटील सर आपण यायचं आहे टॉस करण्यासाठी. चल भारतो मॅच जयेश शेलार आपण यायचं आहे, त्या अगोदर टॉस करतोय. वेलकम मुकेशजी नांदुरकर. खरं तर आता यांच्याविषयी परिचय देण्याची आवश्यकता आहे असं वाटत नाही.
आणि भिवंडीतील दोन्ही अशी सुपर आहेत आणि आमच्या विभागातील आहेत, त्याचा आम्हाला अभिमान आहे. नक्कीच वांगीलाल पालीवाल साहेबांनी या स्पर्धेमध्ये टॉस बॉक्स आम्हाला स्पॉन्सर्ड केलेला आहे. रोकणारा असा टॉस बॉक्स मधून दोन्ही कॅप्टनचं स्वागत आहे. चला कॉलिंग कोण करणार आहे? द केक राऊंड अँड कंपनी आणि जय हनुमान टेंबिवली. जय हनुमान टेंबिवली असा कॉल होता आणि तेच आलेला आहे. टिवरी वाघराळपाडा या टीमनं टॉस जिंकलेला आहे. पाहुण्यांना विनंती आहे की पुन्हा आपण मंचावरती बसावं. दोन्ही टीमला शुभेच्छा दिल्या जात आहेत आणि जरूर फक्त निर्णय जाणून घेणार आहोत. मॅच भरपूर डिले आहे. फिल्डिंग येते. इट्स ओके. शुभेच्छा असतील तर टॉस येथे टिवरी वाघरापाडा संघानं जिंकला आराध्य 11 आणि प्रथमतः गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग करण्यासाठी लाखिवली टीमला आमंत्रित केलेलं आहे. जरूर आपण रोकणार असा टॉस बॉक्समध्ये आहोत आणि तेथेच सामनावीराचा पुरस्कार जयेश शेलारला दिला जाणार आहे. जयेशजी शेलार, चला या लवकर या, थोडं स्पीडअप करा. आणि सामनावीर पुरस्कार आपण जयेश शेलारला देतो. जयेश इकडे प्रेझेंटेशन बॉक्सला यायचं ना? इट्स ओके, तिकडे जायचं का? साजन भोईर खंदे समर्थक टेंबोली संघाचे आणि वेल्डन जयेश